प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळ्यामध्ये उन्हापासून वाचण्यासाठी आणि पोटात थंड राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये कैरीचं पण हे प्यायला पाहिजे। बनवणं तर खूपच सोपी आहे आणि झटपट बनते पण, आणि स्टोर करून कसं ठेवायचं हे पण मी आज सांगणार आहे। बनवणं पण सोपी आहे आणि हेल्दी पण आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कैरीचे पण बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे। याला कलमी कैरी पण म्हणतात। हे जास्ती आंबट नसतात म्हणून मी ह्या कैरी घेतल्या आहे। तुम्ही कुठल्याही कैरी वापरू शकता। कैरी छान धुवून घेतल्या आहे, थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि स्वच्छ करून घेतल्या। वरचा भाग मी कट करून घेतला आहे आणि आता कुकरमध्ये उकळून घेणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये कैरी ठेवून घेतल्या आणि पाणी जास्ती नाही टाकायचं आहे। पाणी कैरीचा बेस डुबेल इतक्या आणि 1 कपच पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। कुकर थंड झालं की कैरीच्या सर्व साली काढून घ्यायच्या आहे। सर्व साली काढून घेतल्या की सुरीने सर्व गर काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्सरच्या जारमध्ये सर्व गर काढून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे। ब्लेंड करताना आपल्याला खूप साऱ्या वस्तू टाकायच्या आहेत। 1 इंच आलं घातलं आहे मी, 1 हिरवी मिरची घातली आहे, 1 कप मी पुदिन्याची पानं घेतले आहे, ते घालून घेत आहे। 1 चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेत आहे। चवीप्रमाणे मी मीठ घालून घेत आहे, म्हणजे मी 1 चम्मच मीठ घातलं आहे आणि 1 कप मी साखर घालून घेत आहे। झाकण लावून घ्यायचं आणि याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर तयार झाली आहे आपली कैरीच्या पाण्याची पेस्ट। ही पेस्ट 1 हप्त्यासाठी स्टोर करून पण ठेवू शकतो। याला आता परत शिजवायची गरज नाही आणि एका बंद डब्यामध्ये भरून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे जेव्हा पण प्यायचं असेल तेव्हा बनवून पिऊ शकता। 2 चम्मच पेस्ट टाकायची, थंड पाणी टाकायचं, आईस क्यूब टाकायचे, थोडं मीठ टाकायचं आणि सर्व करायचं। यामध्ये काही टाकायची गरज नाही। साखर वगैरे परफेक्ट आहे, कारण की साखर आपण जास्तीच टाकली आहे, तर हे टेस्टला बॅलन्स करणार। मी काय करणार, डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार। जेव्हा पण लहान मुलं किंवा मोठे
बाहेरून आले की यामध्ये थंड पाणी आणि आईस क्यूब टाकून सर्व करायचं. आता सर्व कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. 3-4 पुदिन्याची पानं घेतली आहे मी. थोडं काळं मीठ टाकायचं आहे. काळं मीठ नसेल तर तुम्ही नॉर्मल मीठ पण वापरू शकता. त्यानंतर थोडंसं भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची, त्यामुळे थोडं स्पायसी होणार. जर का तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही प्लेन पेस्ट टाकून पाणी टाकून द्यायचं. यामध्ये थोडे आईस क्यूब टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती एका ग्लासमध्ये 2 चम्मच टाकून घ्यायची आहे. 2 चम्मच सफिशियंट आहे. वरून साखर टाकायची काही आवश्यकता नाही आहे. हेल्दी आणि टेस्टी कैरीचं पन्हं बनवायला पण सोपं आहे. उन्हाळ्यामध्ये कैरी ह्या सहजच मिळतात, तर कैरीचं पन्हं हे नक्की बनवा आणि मुलांना पण द्या आणि स्टोअर पण करू शकता. पाहुण्यांसाठी खूप सोपी अशी रेसिपी आहे. आता यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे. तुम्ही नॉर्मल पाणी पण टाकू शकता. आणि चम्मचनी छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग हे थंड थंड सर्व करायचं आहे. तर तयार आहे सुपर टेस्टी कैरीचं पन्हं. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा हे कैरीचं पन्हं आणि मुलांना पण द्या. गरमीपासून पण बचाव होतो आणि पोटात पण थंड राहते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.